आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे रायगडाला. आज मुक्काम इथं आम्ही रायगडला. उद्या सकाळी 30 तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवल्ली येणार आहे. तर जातानीचा मार्ग जातानीचा मार्ग रायगड येतानीचा दुसरा आहे. बरं रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे? तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का? काय नेमकं कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड? नाही, मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुढं रायगडला जाणार असं म्हणले होते. या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजयी सभा घेणार. जाहीर सभेचं काय? विजयी सभा घेणार आता ते सांगितलं. विजयी सभा कुठं रायगडाच्या ते मी वेळेवर डिक्लेअर करणार.